सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रतापनगर इथल्या सोमलवार शाळेच्या मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। शाळा सुरू असताना मैदानात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। परिसरात रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाहीये। हवामान खात्याने नागपूरसाठी येलो अलर्ट जारी केला असून दुपारनंतर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। नागपूरच्या अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे। काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी सध्या हलवण्यात येत आहे। अनेक ठिकाणी शाळेच्या आवारामध्ये शाळेच्या मैदानामध्ये पाणी साचलं, त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा पोहोचल्या आणि त्यांनी अक्षरशः खांद्यावरून विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी नेलं। सोमलवार शाळेतली ही दृश्य आहेत दुपारी 3 वाजताची, ज्यावेळेला शाळेचं मैदान जलमय झालेलं होतं। 2 तासात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक मुलं अनेक विद्यार्थी शाळेत अडकलेले होते, ज्यांना सुरक्षा यंत्रणांनी अक्षरशः खांद्यावर उचलून शाळेबाहेर काढलं। आणि नागपूर जिल्ह्यात उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे शाळा महाविद्यालय आणि अंगणवाडीला सुट्टी जाहीर करण्यात आली। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उद्या सुट्टी जाहीर केलेली आहे। आज दुपारी नागपुरात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी शिरलेलं होतं। काही शाळांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे विद्यार्थी सुद्धा अडकले होते। खबरदारीचा उपाय म्हणून उद्या नागपूर शहर आणि ग्रामीण मधील हिंगणा कामठी शहरालगतच्या भागातील शाळा महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर झाली आहे। जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। जितेंद्र, नागपूरमध्ये मला वाटतं या सीझन मधला सगळ्यात मुसळधार पाऊस असावा आणि नागपूरकरांची त्रेधा उडालेली ही दृश्यच दिसतात आपल्याला। नक्कीच नम्रता, कारण एकीकडे पावसाची वाट पाहत होते, मुसळधार पाऊस कधी येतो तो आज बरसला। महत्वाचं म्हणजे 2 तासाचा जवळपास 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि आज जो अलर्ट होता, आजपासून 2 दिवसाचा अलर्ट होता हवामान खात्याने, तो अलर्टही जाहीर केलेला होता। मात्र हा येलो अलर्ट होता। मात्र दुपारी हा अलर्ट ऑरेंज अलर्ट झाला, येलोचा ऑरेंज अलर्ट झाला आणि मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले आणि प्रचंड अशा प्रमाणात पावसाने आपली हजेरी लावली। या पावसामुळे नागपूर शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि त्याच प्रकारची जी घटना होती ती नागपूरच्या खामला परिसरामध्ये असलेल्या सोमलवार शाळेत घडली। इथे रस्त्याचं काम सुरू आहे आणि या रस्त्याच्या कामामुळे पाण्याचा निचरा बाहेर झालेला नाही, सोबतच संपूर्ण रस्त्यातच जे पाणी होतं, परिसरातील जे पाणी होतं ते या शाळेत साचलं आणि जवळपास 2,500 विद्यार्थी यावेळी आणि सोबतच शिक्षकही, शाळेचा स्टाफ यावेळी शाळेत उपस्थित होता। नंतर महानगरपालिकेला सूचना देण्यात आली आणि महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाने त्यांना सुरक्षित रेस्क्यू केलं। मात्र ही केवळ एकाच ठिकाणची माहिती नाही, तर अनेक अंडरब्रिज जे आहेत त्यामध्ये पाणी साचलं, त्यामुळे ते बंद करण्यात आले, ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलं आणि त्याच्यामुळे रस्त्यावर वाहनांची रांगही लागली। तर दुसरीकडे अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडलेल्या आहेत। नेमकं नुकसान किती झालेलं आहे हे समजायला अजून थोडा वेळ लागेल। मात्र अशा परिस्थितीत उद्याही आता पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा असल्याने उद्या नागपूर शहर आणि हिंगणा आणि कामठी तालुक्यामधले जे शहर आहेत त्यामधील शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढील जे 72 तास आहेत ते नागपूर सोबतच विदर्भासाठी हे महत्वपूर्ण ठरणार आहेत। मात्र एक झालेला आहे की एवढा मुसळधार पाऊस पडलेला आहे, मात्र पुन्हा एकदा पाण्याच्या निचऱ्याची सोय, महानगरपालिकेची व्यवस्था, त्याचबरोबर महानगरपालिका किती यशस्वी झाली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। महानगरपालिका कितीही दावे करत असली तरीही पाणी साचतं आणि पाणी लोकांच्या घरात शिरलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्याचा त्रास जो आहे तो नागपूरकरांना या निमित्ताने सहन करावा लागलेला आहे। नम्रता, अगदीच, आणि ही दृश्य मला वाटतं तितकीच बोलकी आहेत। सोमलवार शाळेतली दृश्य, गिट्टी खदान आणि इतर भागात रस्त्यावरती जे पाणी साचले होतं। जितेंद्र, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। नागपुरात 2 तासात तब्बल 108 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। नागपुरात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। नरेंद्रनगर, बेसा, गिट्टी खदान या परिसरात पावसाचा मोठा परिणाम दिसून आलाय। नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, नाले ओसंडून वाहायला लागलेले आहेत, रस्त्यावर पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे। नागपूर शहरातील नरेंद्रनगर रेल्वे पुलाच्या पाण्याखाली साचलंय, रेल्वे पुलाच्या खाली पाणी साचलंय आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक बंद झालेली आहे।
मनीष नगरचा अंडर ब्रिज पाण्याखाली गेलाय, त्यामुळे ब्रिज बंद करण्यात आलाय. हिवरीनगर, बेसा, बेलतरोडी हा भाग जलमग्न झालाय. अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे.